नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे रंगतदार स्वागत करत आहे। आजचा आमचा हा व्हिडिओ थोडा हटके आहे। या व्हिडिओचे नाव आहे पाठारे प्रभू स्टेन्सिल रांगोळ्या। माझी सखी अर्चना अद्वैत वैद्य यांनी या रांगोळ्यांचे प्रात्यक्षिक वेगळ्या तऱ्हेने दाखविले आहे। खरे तर ठाण्याला राहणाऱ्या वर्चनाताई गृहिणी असून त्यांनी आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करायचे ठरविले आणि आज आमच्या खट्टा मिठ्ठा चॅनलतर्फे त्या आपल्याला प्रात्यक्षिक दाखविणार आहेत। पाठारे प्रभू ज्ञातीच्या या पारंपरिक रांगोळ्या आहेत। दिवाळीला व सणासुदीला या रांगोळ्यांचे महत्त्व आहे। सध्याच्या आधुनिक काळात कोणत्याही वयातल्या स्त्रिया किंवा पुरुषांनाही अगदी सहज व सुलभतेने या रांगोळ्या काढता येतील। आमचा हा व्हिडिओ बघितल्यावर अधिक माहितीसाठी तुम्ही लगेच अर्चनाताई वैद्य यांच्याशी फोनवरून संपर्क साधावा। मला खात्री आहे की हा पाठारे प्रभू स्टेन्सिल रांगोळ्या हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक कराल, जास्तीत जास्त शेअर कराल आणि छान छान कॉमेंट्स आम्हाला लिहाल। आणि हो, आमचे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। नमस्कार। ठाण्यात वास्तव्य असलेली आणि गृहिणी असलेली मी सौ अर्चना अद्वैत वैद्य। मी आज आपल्यासाठी आपल्या पारंपरिक पाठारे प्रभू रांगोळ्यांचे स्टेन्सिल्स घेऊन आली आहे। दिवाळीच्या वेळेस आपल्याला रांगोळ्या काढायच्या असतात, पण वेळेअभावी आपल्याला जमतही नाही। पण जर आपल्याला रांगोळ्यांच्या आउटलाईनचे स्टेन्सिल्स रेडी मिळाल्या तर आपण त्यात आपल्याला मनासारखे रंग भरता येतात। आपणच आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू व टिकवूही शकतो, कारण पुढची पिढी आपल्या व्यवसायात खूपच जास्त बिझी आहे। त्यामुळे त्यांना ह्याचा आपल्यापेक्षा जास्तीच फायदा होईल। मी अशाच आपल्यासाठी 10 रांगोळ्यांचे स्टेन्सिलचे सेट घेऊन येत आहे व त्या व्यतिरिक्त सिंगल अशा 5 स्टेन्सिल्सही आहेत। त्यात तुळशी वृंदावन आहे, कासवाची रांगोळी, भाऊबीज व स्वस्तिकचे कप अशी दुसरी डिझाईन आणि शुभप्रसंगी आपल्याला नेहमी लागणारी ही कणा रांगोळी घेऊन येते। ह्या रांगोळ्यांमध्ये आपल्याला 2 साइजेस मिळतील। एक आहे ही 13 बाय 13 इंची व दुसरी आहे ही 10 बाय 10 इंची। जर आपणास खरेदी करण्यात इंटरेस्ट असेल तर मला संपर्क करा। मी एक डेमोचा व्हिडिओ आपल्या समोर सादर करीत आहे व सर्व रांगोळ्यांच्या स्टेन्सिल्सचे फोटोही पाठवत आहे। त्यासोबत माझा नंबर देखील पाठवत आहे। दिवाळीला अजून वेळ आहे, पण रांगोळ्यांचे स्टेन्सिल्स बनवायला वेळ लागतो, म्हणून लवकरात लवकर ऑर्डर करा। धन्यवाद। हे स्टेन्सिल आहे आपलं। हे आपले रजिस्ट्रेशन मार्क्स डॉट्स ह्यापासून आपण रांगोळी सुरुवात करायची टाकायला। प्रथम पांढरी रांगोळी घ्यायची, ती स्प्रेड करा इकडे। कुठलंही क्रेडिट कार्ड काही असं कार्ड घेऊन ती आपण स्प्रेड करायची खालपर्यंत। अगदी लाईटली आली तरी चालेल। प्रथम अलगदपणे हे उचलून घ्यायचं आहे। हे आपलं मार्किंग झालंय। आता आपण ह्यात रंग भरायला घ्यायचे आहेत। ह्यात आपले रंग भरून झालेत। आता हे रजिस्ट्रेशन मार्क्स आहेत, त्याच्यावर बरोबर मॅच करून घ्यायचे आहेत आपण। हे बरोबर 4 डॉट्स मॅच झालेत, म्हणजे परफेक्ट झाले। आता आपण रांगोळी परत सफेद रांगोळी घ्यायची आहे, ती घाला। कार्ड घ्या ना, स्टेन्सिल हलवून देऊ नका आणि व्यवस्थित एक पांढरी रांगोळी पसरवायची। अलगदपणे हे उचलून घ्या। ही आपली रांगोळी तयार आहे। त्या आउटलाईन बाहेर रंग गेले ते कव्हर अप होतात।